वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग। आज संडे आहे त्याच्यामुळे आज लेट तर उठलेलो नाही आहे, वेळातच उठलो आहे, पण पटपट सर्व कामं आवरून झालेली आहे। कारण संडेचं एवढं काही रुटीन नसतं, म्हणजे चपातीच हवी किंवा मग वगैरे वगैरे असा नाश्ता झालेला आहे। आणि इथे मिश्का झोपलेली आहे। मिश्काची थोडी तब्येत ठीक नाही आहे, तिला सर्दी झालेली आहे। कारण कधी थंड कधी गरम होतं, अशा वातावरणामध्ये मग तिला सर्दी झालेली आहे। त्या दिवशी आईस्क्रीम पण खाल्ली, मग तिला औषध देऊन झोपवलेलं आहे। चला तर माझं आत्ता जेवणाची तयारी। उद्यापासून एंजलची स्कूल सुरू आहे, त्याच्यामुळे मम्मीला सांगितलेले जरा तिच्या बुक्सला कवर लावायला, आणि तिचा ऑलमोस्ट प्रोजेक्ट होत आलेला आहे, म्हणजे झालेला आहे। थोडंसं जर आता काहीतरी त्याच्यावरती थोडं डिझाईन वगैरे करून कंप्लीट करावं लागेल संध्याकाळी किंवा मग दुपारी, जसा वेळ मिळेल तसा। दिवाबत्ती करून झालेली आहे आणि मग आता लागते मी जेवणाला। जेवणामध्ये बघू आज काय आहे, सिम्पल आहे की मग दुसरं काही बनवायचं आहे। चला तर मग आता मी भेटते, बाहेर जाते, तुम्हाला दाखवते। एकदम सिंपल ह्याच्याने बनवलेला आहे प्रोजेक्ट मी, कारण इथे मिश्का झोपलेली ना, त्याच्यामुळे जेवढं जमलं पॉसिबल तेवढं केलं। इथे तिचे कवर पण रेडी आहेत लावून, आता याला लेबल्स वगैरे लावून करते। हा देऊन टाकते। चला आता झालेले बाबा, एंजलचं सगळं काम झालेलं आहे। आता ह्याला थोडंसं मी काहीतरी स्टिक करून ठेवून देईन आणि लेबल्स लावेल। अरे उठला का माझे पिल्लू, माझे पिल्लू उठला, पिल्लू उठला। काय झालं पिल्लूला, बाहेर येतो, बाहेर यायचं तुला। थांब थांब थांब, मी काढते हा। सकाळचे वाजलेले 7, अजून कोणी उठलेले नाहीत, पण ह्या बघा दोघे माझ्या पोरी कशा उठून खेळणं सुरू आहे। कारण आज तिचे पप्पा लवकर गेले ना, तर दोघीच्या दोघी उठून बसल्या। तिचे पप्पा 2 दिवस पुण्याला गेलेत, तर ते जाताना ह्या लवकर उठून बसल्या। तसे ते रोजच उठतात। आता सकाळी उजेड झाला ना, लाईट काय दाखवते हा? बसली खाली निशू, काय बघते, काय बघते पिल्लू? नाही घालू शकत ती माझी। चला एंजू इथे रेडी झालेली आहे ट्युशनला जायला, पण अजून टाइम आहे। आंघोळ वगैरे झाली, नाश्ता झालेला आहे। झोका खेळतोपर्यंत केस पण सुकतील। आणि इथे मी बटाटे ठेवलेले, कारण एंजूला टिफिन द्यायचं आहे, तर तोपर्यंत चला। एंजल आणि मी इथे रेडी झालेलो आहे, आता निघालेलो आहे स्कूलला। आज तिचे पप्पा नाही आहे, तर मला जावं लागतं। एंजूचा आज फर्स्ट डे स्कूलचा, दिवाळीनंतर, है ना एंजू? बरं वाटतंय, एक्सायटेड जायला। सुट्ट्यानंतर मुलांना शाळेत जायला कंटाळा येतो। चला मग आता आम्ही निघतोय। दुपारी एंजलला स्कूलला सोडून आल्यावरती जेवण वगैरे झालं आणि मग थोडा वेळ जरा आराम केला, झोप घेतली, म्हणजे कारण सकाळी पण लवकर उठलेले एंजलचे पप्पा जाणार होते तर, आणि माझ्याबरोबर या दोघी पण लवकरच उठलेल्या। एंजल तर स्कूलला गेलेली आहे, आज स्कूलला गेली, आणि मग आता पुढचे परत 3 दिवस सुट्टी, आणि मग डायरेक्ट फ्रायडेपासून स्कूल। मग तिला फ्रायडेला 1 दिवस स्कूल, मग परत सॅटर्डे संडे सुट्टी असते तिला, म्हणजे मंडेपासून रेग्युलर होऊन जाईल।
चला तर आज मला थोडं बाहेर जायचं होतं, पण मिष्काला बघायला कोण नव्हतं, मग मी पण नाही गेलेली. आणि मग मिष्का झोपून गेली, मग मी पण थोडा वेळ झोपलेली, मम्मीला पण झोपू दिलं. चला आता एंजल येईल, 6 वाजलेले, चहा नाश्ता वगैरे झाला आहे. आता एंजल आले की मग तिचा डान्स क्लास वगैरे, आणि मग पुढे स्कूलवरून येताना थोडीशी भाजी वगैरे घेऊन आली. मला वाटलं उद्या स्कूल असेल तर मग एंजलला मटकी हवी होती, मग मटकी घेऊन आली, पण उद्या सुट्टी आहे त्याच्यामुळे मग बघूयात उद्याचं काय प्लॅन आहे ते. आणि मग एंजलचा बड्डे पण आहे, मग बड्डेचा पण प्लॅन बघूया. नेमकं तिच्या बड्डेच्या दिवशीच सुट्टी मिळालेली आहे तिला, म्हणजे गुरुवारी तिचा बड्डे आहे आणि त्या दिवशीच तिला सुट्टी आहे. तर वेगळा प्लॅन केलेला, म्हटलं स्कूलमध्ये काहीतरी देता येईल, पण सुट्टी आहे तर मग बघूया आता काय डिसाईड होतं आहे. तिचे पप्पा आल्याच्या नंतरच उद्या होईल काय ते डिसाईड. उद्या येतील तिचे पप्पा, आज नाईटला नाही आहेत, उद्या नाईटला असतील घरी. चला आता एंजल आल्यावरती मी भेटते. मिष्का बाहेर खेळते. आज एंजल आलेली आहे डान्स क्लासवरून मस्तपैकी. आज काय शिकवलं मग? आज कोणता डान्स शिकवला बाबू? तो तर तुला येत होता ना, त्याच्यावर तू रील्स पण बनवलेलीस ना एंजल? देते तिला दे एंजल, दे मिष्काला. मिशू देत नाही तुला, तुला देत नाही दीदी. एंजल इथे